राज्यभरात बेकायदा बार आणि पबवर कारवाई सुरू असतानाच येऊरमधल्या अनधिकृत बारचा मुद्दा उपस्थित झालाय। या अनधिकृत बारमध्ये ड्रग्ज पार्ट्या होत असल्याचा आरोप होतोय। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। येऊरच्या जंगलात रेव पार्टी, बेकायदा बारला कुणाचा अभय, जितेंद्र आव्हाडांचा सवाल। झी24 तासच्या बातमीनंतर कारवाईला वेग। ठाणे जिल्ह्यातील येऊरच्या जंगलात अनधिकृत बारमध्ये ड्रग्ज पार्ट्या होत असल्याचा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला। येऊरमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बारमध्ये कसा गोरखधंदा सुरू आहे याचा पाढाच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाचलाय। येऊरमध्ये बेकायदा बारमध्ये ड्रग्ज पार्ट्या होतात। बेकायदेशीर बार रेस्टॉरंटला कुणाचा अभय आहे, कुणाचे हितसंबंध गुंतले गेलेत असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला। वन विभाग, ठाणे पोलिसांकडून कारवाई का होत नाही? ठाणे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेल मालकांना संरक्षण दिलं, आदिवासींवर खोटे आरोप लावून धमकावला असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। पोलीस कारवाईला तयार नव्हते। ते सांगत होते की रात्री सकाळी 8 वाजता लोक काय नशा घेऊन आमच्या घरासमोर येतात, शौचालयासारखा अख्ख्या रस्त्यांचा वापर करतात। तुम्ही जेव्हा बार तोडायला जाता तेव्हा तुम्ही तिथं मागे का फिरता? आम्रपाली नावाचा बार आहे, ते तोडायला गेले आणि तिथं मागे फिरले। मला माहिती आहे एका तथाकथित राजकारण्यांनी 25 लाख रुपये घेतले आणि सगळ्या बारमध्ये कोणी ना कोणी राजकारणी आहेच पार्टनर, ते बार तुटतच नाही। यावरून रोहित पवारांनीही सरकारवर निशाणा साधला। ठाण्यात पण या गोष्टी होत असाव्यात, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तशा गोष्टी आज होत आहेत। 20-20 हजार 5-5 हजार कोटीचं ड्रग जेव्हा सापडतं, किती ड्रग लोकांकडे जातं हा अंदाज सुद्धा आपल्याला करता येणार नाही। हे गुंडांना सहकार्य करणारं सरकार आहे। गुंड असतील, नाही तर ड्रग्ज सप्लाय करणारे जे कोणी व्यावसायिक असतील, नाही तर जे कोणी ड्रग माफिया असतील, यांना पाठिंबा देणारं हे सरकार आहे। त्यामुळे त्यांना कुठेही या सरकारची भीती वाटत नाही। खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हे जे माफिया लोक आहेत, नाही तर गुंड लोक आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने कुठेतरी आपल्याला एक धडा शिकवला पाहिजे असं आम्हाला वाटतं। रोज रात्रीचा कानठळ्या बसवणारा आवाज, वाहतूक कोंडी, मद्यपी वाहन चालक आणि प्रचंड गोंधळ यामुळे संतापलेल्या येऊर इथल्या आदिवासींनी रस्त्यावर उतरून या बेकायदा बार हॉटेल विरोधात आंदोलनही केलं। ठाणेकर इथले आदिवासी बांधव आणि आपले जे बांधव आहेत, तर यांना ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र शासन सर्व आम्ही सोबत आहोत आणि त्यांचे जे काही राईट्स आहेत ते पूर्णपणे अबाधित राहतील यासाठी प्रशासन निश्चित त्यांना आश्वस्त करत आहे। दरम्यान अवैध बार, ड्रग्ज पार्ट्या करणाऱ्यांवर कारवाई करणारच, कुणालाही सोडणार नाही असा इशारा मंत्री शंभूराज देसाईंनी दिला। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता अवैध बार, अवैध पब आणि अशा पद्धतीनं ड्रग्ज पार्ट्या होणारे हॉटेल्स यांच्यावरती तोडक कारवाई करण्याचे सक्त आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। ठाण्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे तोडक कारवाई सुरू झालेली आहे, महाराष्ट्रात सगळीकडे झालेली आहे। यंत्रणेचा डोळा चुकवून आडबाजूला जर असं कोणी काही करत असेल तर त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाईल। येऊरमध्ये अवैध बारची बातमी झी24 तासने दाखवताच कारवाईला वेग आला। ठाणे महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली। आता ही कारवाई खरंच बेकायदेशीर बारचं कंबरडं मोडण्यासाठी आहे की निव्वळ फार्स आहे हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।